जपानने एक तंत्रज्ञान विकसित केलं होतं, ज्यावेळेस जपानची रेल्वे ही जुन्या पद्धतीची होती. त्याच तंत्रज्ञानाचं नाव होतं पॉइंटिंग अँड कॉलिंग मेथड. म्हणजे जपानच्या रेल्वेमध्ये जितके कर्मचारी आहेत ते ह्या व्यवस्थेमध्ये सामील असायचे, ज्याच्यामध्ये तो TC असेल, मोटरमॅन असेल किंवा प्लॅटफॉर्ममधले कर्मचारी असेल. प्रत्येक वेळेस रेल्वे चालू झाल्यानंतर सिग्नल इज अ रेड, सिग्नल इज अ ग्रीन, 11:30 टाईम झाला आहे किंवा जो काही टाईम असेल तो ते मोठ्याने कॉल करायचे आणि पॉईंटसुद्धा करायचे की ही गोष्ट होत आहे. याच्यामुळे काय झालं, जपानच्या रेल्वेमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं झालं. संपूर्ण टीम इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांचे ॲक्सिडेंट रेट कमी झाला आणि काही काळानंतर जपानची रेल्वे या गोष्टीसाठी जगात प्रख्यातसुद्धा झाली. आता हीच गोष्ट, जपानचं तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे, सगळं इलेक्ट्रॉनिकली मॅनेज होतं, स्टील ते लोक हीच गोष्ट फॉलो करतात आणि ही गोष्ट एका अर्थी बारीक बारीक गोष्टींच्या हॅबिटमधून कॉन्शियसनेसकडून अनकॉन्शियसनेसकडे घेऊन जाते, ज्याच्यामुळे व्यक्तीची स्वतःच्या व्यवस्थापनावर आणि हॅबिट्सवर कमांड येते. सेम गोष्ट आपण अभ्यासाच्या बाबतीत करायची. काय करायचं आहे, जे तुमचं टार्गेट ठरलं आहे ते तुमचा मित्र असेल, तुमचे शिक्षक असतील, तुमचे आईवडील असतील, कोणालाही सांगायचं की आज 3 वाजेपर्यंत मी ह्या विषयाचा हा टॉपिक करणार आहे. 3 वाजता तुम्ही त्याला कॉल करायचा किंवा तुम्हाला तो प्रत्यक्ष भेटत असेल तर 3 वाजता त्याला भेटल्यानंतर सांगायचं 3 वाजलेले आहेत आणि मी हे टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. सिमिलरली त्यालासुद्धा ह्या गोष्टीसाठी अकाउंटेबल करायचं. तो सुद्धा 3 वाजता तुम्हाला विचारायला येईल की तुमचं 3 वाजलेले आहेत आणि हे टार्गेट कंप्लीट झालं का. करून पहा. जपानची ही फेमस टेक्निक आहे. नक्कीच तुमच्या हॅबिट्समध्ये परिणाम आणि चांगल्या प्रकारे अभ्यासाचा वेग वाढू शकतो. धन्यवाद.